शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा महायुती सरकारने जाहीरनाम्यात केली होती आणि अजूनही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे की सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार हे सांगितलेलं सुद्धा नाही. त्यासोबतच आपल्या राज्यातील लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजनेतील महिलांना 2100 रुपये देणार असं आश्वासन दिलं होतं, परंतु त्याच्या अंमलबजावणीबाबत सुद्धा अजून चित्र स्पष्ट दिसत नाही. आणि त्यामुळे या सर्व गोष्टी कधी होणार असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला केला आहे. आणि राज्यपाल अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबद्दल अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत, पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते फोल ठरण्याची शक्यता आहे आणि राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. आणि एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 28% वाढ झाली आहे, त्यामुळे सामान्याचं बजेट जे आहे तर ते कोलमडलं आहे. त्यासोबत लोकांवर महागाईची टांगती तलवार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेचा आज शेवटचा दिवस होता आणि यावेळी चर्चेत सहभागी असताना विजय वडेट्टीवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप केला आहे. आणि राज्यपाल यांनी $1 ट्रिलियन इकॉनॉमी होणार असं म्हटले, पण महाराष्ट्रावर 9 लाख कोटींचं कर्ज आहे, तर दुसरीकडे राज्यातील महिला तरुणी गायब आहेत याचा मात्र उल्लेख राज्यपालांच्या भाषणात नव्हता असं यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की आपले लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत तर ते पैसे बँकेने कर्जासाठी वळवल्याचे उदाहरणसुद्धा समोर आले आहेत. आणि अमरावतीमधील निर्मला चारपे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, परंतु ते बँकेकडून परस्पर कर्जासाठी वळवण्यात आले. आणि सरकारने मग जे नियम लावले, GR काढले, त्याचा अर्थ काय असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. आणि विषय सर्वात महत्त्वाचा म्हणजे की महायुती सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना जाहीरनाम्यात जे 3 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे, तर ती कर्जमाफी नेमकं हे सरकार कधी करणार असा प्रश्न यावेळी विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तर याबद्दल आपल्याला काय वाटते नक्की कमेंट सांगा की सरकार जे आहे ते कर्जमाफी कधी करणार, शेतकरी कर्जमाफी कधी होणार, याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंट करा. धन्यवाद.